नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. बदलापूरमधील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज राज्य सरकारविरोधात मूक आंदोलनाचे रणशिंग फुंकले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार आणि अंबादास दानवे, सुप्रिया सुळे आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत राज्य सरकारांचे बागडे काढले. तर शरद पवारांनी बदलापूरच्या घटनेमुळे राज्याच्या प्रतिमेला तडा गेला असल्याची टीका केली. बहीण सुरक्षित नाही आणि कसा मामा राख्या बांधत फिरतो, या सरकारची मला कीव येते. नाराधमच्या विरोधात उभे राहण्याऐवजी ते त्यांच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना पाठीशी घालत आहे, असं देखील शरद पवार यांनी म्हणाले. आमचा आवाज कुठेही बंद करू शकत नाही, तो यापेक्षा मोठा होईल. घाणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी आज केली. पण आपण केलेली शक्ती कायदा राष्ट्रपतीकडे पाठवली आहे. त्या ठिकाणी महिला असून गेल्या 2 वर्षापासून हा कायदा तिथे धूळ खात पडला आहे. त्यावर धूळ झटकावी लागेल आणि सरकारलाही झटकून महाराष्ट्रात हा कायदा अंमलात आणावा लागेल, अशी विनंतीही ठाकरे यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित अशी एक स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केली. तर महाविकास आघाडीने आज पुकारलेला बंद उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर आघाडीने माघार घेत राज्यभर आंदोलने करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे या आंदोलनात अडथळा आला असला तरी राज्यभरात अनेक ठिकाणी चोकात निर्देश करण्यात महाविकास आघाडीने यशस्वी ठरले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.